इयत्ता 6वीमध्ये सामान्य विज्ञानाचा 9वा जो घटक आहे तो आहे गती व गतीचे प्रकार. सर्वात प्रथम काही चित्र दिले आहेत, त्याचे निरीक्षण करा. सर्व चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा बॉल पायाने मारत आहे, म्हणजे फुटबॉल खेळत आहे, म्हणजे फुटबॉलला किक मारलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये भोवरा गोल गोल फिरत आहे. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये मुलगा बॉल वर फेकत आहे आणि तो उंच गेलेला बॉल सरळ खाली येऊ लागलेला आहे असे आपल्याला दिसते. नंतर या ठिकाणी विमानाने आकाशामध्ये झेप घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी चाकावरती मातीचा गोळा ठेवून कुंभार ते चाक फिरवत आहे व मडकं तयार करत आहे. प्रत्येक चित्रामध्ये एक गोष्ट अशी जाणवते की प्रत्येक चित्रामध्ये हालचाल हे आपल्याला जाणवते. पहिल्या चित्रामध्ये पायाची हालचाल होते व फुटबॉलची हालचाल होते. दुसऱ्या ठिकाणी भोवरा फिरतो, त्या ठिकाणी त्याची पण हालचाल दिसते. त्या ठिकाणी विमान एका ठिकाणी दुसरीकडे जाते तेव्हा त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला हालचाल झालेली आपल्याला दिसते. यावरून प्रत्येक वस्तू ही गतिमान आहे हे आपल्याला जाणवते. स्थिर वस्तू हालचाल करत नाही, ते एका जागेवर स्थिर राहते. जसं एखाद्या टेबलवरती डस्टर ठेवला, वही ठेवली, ती हालचाल करत नाही, ती एका जागेवरती स्थिर असते, म्हणजे त्यामध्ये गती नसते व गतिमान झालेली पण नसते. यावरून आपल्याला अशी कल्पना येते की जेव्हा वस्तूला बल लावतो तेव्हा वस्तू एका ठिकाणी दुसरीकडे जाते, म्हणजेच वस्तू गतिमान होते. यानंतर आपण एस टीमध्ये किंवा बसमध्ये प्रवास करतो तेव्हा एस टीतून आपण बाहेर पाहिलं तर आपल्याला झाडे मागे मागे पळताना आपल्याला दिसतात. आणि जर आपण एखाद्या बस स्टॉपवरती जर थांबलो आणि समोरून जर वाहन येत असेल तर ती वाहन धावताना दिसते. तर आपण बसमध्ये बसलो तर बाहेरची झाडं आपल्याला पळताना दिसतात. आपण एका ठिकाणी थांबलो तर बस, रिक्षा ही जी वाहने आहेत ही आपल्याला धावताना दिसतात. तर या ठिकाणी आपण बसमध्ये जर बसलो तर आपल्याला असं जाणवतं की झाडे पळतात, पण या ठिकाणी गतिमान कोण आहे? तर आपण एका जागेवर स्थिर आहोत, झाडे एका जागेवर स्थिर आहेत, फक्त गतिमान मात्र बस आहे. तर गती व गतीचे प्रकार. विस्थापन. तर विस्थापन म्हणजे काय? तर एका जागेवरून वस्तू दुसऱ्या ठिकाणी जाणे. वस्तूने आपली जागा बदलली किंवा वस्तूने स्थान बदलले की त्यालाच विस्थापन असे म्हणतात. कुठलीही एखादी वस्तू जर आपण एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी जर ठेवली, म्हणजे तिने एका ठिकाणाहून दुसरीकडे गेली, म्हणजे तिचं विस्थापन झालेलं आहे आपल्याला जाणवतं. तर गतीची व्याख्या पहा. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात. म्हणजे ठराविक वेळेमध्ये वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, म्हणजेच याला म्हणायचं विस्थापन. तर या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. एका ठिकाणी रिक्षा इथं थांबलेली आहे, एका तासामध्ये ती पुण्यामध्ये गेलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे गेले, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे यालाच त्या वस्तूचं विस्थापन असे म्हणतात. म्हणजेच त्या ठिकाणी तिला गती प्राप्त झाली आणि गतीमुळे ती वस्तू एका ठिकाणून दुसरीकडे गेलेली आहे. आता आपण पाहूया गतीचे प्रकार. गतीचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. तर कोणते प्रकार पहा. तर पहिला प्रकार आहे रेषीय गती. जी वस्तू एका सरळ रेषेमध्ये जाते, त्याचे विस्थापन एका सरळ रेषेत होते, त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. असं उदाहरण जर म्हटलं आपण कोणतं, तर ती पहा. रेल्वे रुळावरून सरळ एका रेषेत धावत असते. त्यानंतर बस असेल, मोटारगाडी असेल, ती सुद्धा रस्त्यावरून जात असताना ती सुद्धा सरळ एका रेषेमध्येच जाते. मग यांच्यामध्ये सुद्धा एक सरळ रेषीय गतीच असते. आपण जर हातात चेंडू पकडला आणि वरून जर सोडला तर तो हातातून सोडलेला चेंडू सुद्धा सरळ एका रेषेतच खाली पडतो.
जरी आपण वर जरी फेकला तरी तो वाकडा तिकडा न येता तो एका सरळ रेषेमध्येच खाली येत असतो. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा एक रेषीय गती आहे हे आपल्याला समजते. त्यानंतर रेषीय गतीचे अजून काही उदाहरणं जर पाहायचं असेल तर पहा, रेषीय गतीचे दोन प्रकार. तर या ठिकाणी समोर चित्र दिलेले आहे. सैनिकाचं संचलन चालू आहे. अगदी सगळेची सगळे सैनिक सरळ एका रेषेतच आपल्याला जाताना दिसतात. कुठल्याही प्रकारे आपल्याला फरक जाणवत नाहीत. त्यानंतर या दुसऱ्या चित्रामध्ये पहा, एक मुलगी घसरगुंडीवरून खाली घसरत आहे. तर आपल्याला यामध्ये दोन प्रकारच्या गती आपल्याला दिसतात. सैनिकाचं जे संचलन जे चालू आहे, तर या ठिकाणी पहा, संचलन चालू असताना सगळे सैनिक एका सरळ रेषेतच चालतात. पायाचा हालचाल सुद्धा सारखीच. परंतु या ठिकाणी ही जी मुलगी घसरगुंडीवरून घसरते, जेव्हा ती घसरते तेव्हा तिची जी गती आहे, तिचा जो गतीचा वेग आहे तो कमी, आणि जसजशी ती खाली खाली येईल तसतसं गती मात्र वाढत जाणार आहे. म्हणजे तिची चाल वाढत जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला कमी गती असेल, परंतु नंतर जसजशी खाली जाईल तसतशी गती तिची वाढत जाते. म्हणजे याच्यावरून असं जाणवते की संचलन करणारे सैनिकांची जी गती आहे ती एक समान असते, एकसारखी. परंतु दुसरी जी गती आहे घसरगुंडीवर ती मात्र कमी जास्त होते. यामध्ये पहा, रेषीय एक समान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. पहा, रेषीय एकसमान गती म्हणजे काय? एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर म्हणजेच रेषीय गती. रेषीय असमान गती म्हणजे काय? तर पहा, एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. पहा, या ठिकाणी बंदुकीतून सुटलेली गोळी कोणती गती आहे? तर त्याच्यामध्ये पहा, रेषीय गती आहे का रेषीय असमान आहे? तर त्या ठिकाणी रेषीय असमान गती आहे. तर ती कशी? पहा, बंदुकीमधून जेव्हा गोळी सोडली जाते तेव्हा तिची जी गती आहे तिची गती जोरात असते आणि नंतर जाताना ती पुन्हा थोडी कमी कमी होत असते. म्हणून तिला रेषीय असमान गती असे म्हणतो. तर गती व गतीचे प्रकार. तर रेषीय गतीचे दोन प्रकार, ते म्हणजे नैक रेषीय गती. तर नैक रेषीय गती कशाला म्हणायचं? जर एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये जात असेल, तिचे विस्थापन होत असेल तर तिला नैक रेषीय गती असे म्हणतात. ही गती सरळ रेषेत असते. तर या ठिकाणी पहा, उदाहरणार्थ झोपाळ्यामध्ये मुलगी झोका खेळत असताना झोपाळा मागे पुढे होतो. घड्याळाचा जो लंबक आहे तो सुद्धा मागे पुढे होतो. त्यानंतर मेरी गो राऊंडमध्ये काय असतं? आपण यात्रेमध्ये पाहत असतो तो गोल गोल फिरतो. त्यानंतर आकाश पाळणा तो सुद्धा गोल फिरतो. ह्या झाल्या सर्व नैक रेषीय गती. मग या सर्व गती ज्या आहेत या नैक रेषीय, कुठल्याही प्रकारे सरळ नाहीत, वक्र आकार गोल आकार अशा फिरतात, म्हणून याला म्हणतात नैक रेषीय गती. तर नैक रेषीय गतीचे चार प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार पहा, आंदोलित गती. तर आंदोलित गती कशाला म्हणतात? पहा, ही मुलगी झोका खेळायला लागलेली आहे. तिच्यामध्ये ती मुलगी एका ठिकाणाहून झोका घेत असताना तो झोका एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो आणि पुन्हा तो पाठीमागे येतो. म्हणजे ठराविक वेळेत पुढे जातो आणि ठराविक वेळेमध्येच तो पुन्हा पाठीमागे येतो. म्हणजे मागे व पुढे होणारा झोपाळा जो आहे याला आपण आंदोलित गती असे म्हणतात. तर आंदोलित गती म्हणजे काय? तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी घड्याळ दाखवले, त्या घड्याळाचा जो लंबक आहे तो ठराविक वेळेत पुढे जातो, पुन्हा मागे येतो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा मागे जातो. तर या ठिकाणी ह्या जे लंबकाची जी गती आहे ही सुद्धा आंदोलित गती आहे. या ठिकाणी पक्षी दाखवलेत, पक्षी आकाशामध्ये उडतात तेव्हा त्या पंखांची जी हालचाल आहे ती वर खाली अशा पद्धतीने चालते. म्हणजेच एकाच वेळेस वर आणि एकाच वेळेस खाली, पुन्हा त्या स्थितीत जातात आणि पुन्हा पूर्वस्थितीत येतात. याला म्हणतात आंदोलित गती. तर ही सर्व आंदोलित गतींचीच उदाहरणे आहेत. म्हणजेच आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात.